मोठा बदल झालेला असून सोन्याचे आणि चांदीचे दर अचानक खाली येऊ लागलेले आहेत। बघा आता सोनं आणि चांदी घेण्यासाठी दुकानामध्ये आता जे आहे ते लोक गर्दी करत आहेत, का तर भाव कमी झालेत म्हणून आम्हाला सोनं घ्यायचंय, चांदी घ्यायचंय असं लोक म्हणत आहेत। मग चला आता आजचा ताजा भाव काय आहे, आज सोन्याच्या आणि चांदीच्या किमती किती रुपयांनी घसरल्या आहेत, सर्व काय अपडेट बघणार आहोत। नेमकी घसरण होण्याची कारणे काय आहेत ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित समजून जाईल। तर चला पाहूयात आता या ठिकाणी सोन्याच्या आणि चांदीच्या दराबाबतची महत्त्वपूर्ण माहिती। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला तुम्ही ऑल वरती नक्कीच टाकण्याचं काम करा। तर चला पाहूयात। बघा आता सोने असो किंवा चांदी असो दोन्हीमध्ये आपल्याला घसरण दिसून येत आहे। सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी होत असल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। आज जर तुम्ही सोन्याचा खरा भाव ऐकला तर तुम्हाला पण आश्चर्य वाटणार आहे, कारण की आता फक्त सोन्याच्या किमती कमी झाल्या नाहीत तर चांदीच्या किमती कमी झाल्यात। बघा आता जे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती आहेत अमेरिकेचे, त्यांनी युद्धाची जी सुरुवात केल्यातली आपल्याला दिसून येत आहे। ते युद्ध सुरू झाल्यापासून सगळे लोक काय म्हणू लागले की सोन्याच्या किमती असो किंवा चांदीच्या किमती असो आता खूप वाढतील, म्हणजे सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आता कामापेक्षा जास्त वाढणार आहेत। 2 लाखाच्या पुढे सोन्याची किमती जाणार असून जास्त महागाई आता सोन्याची बघायला मिळणार आहे। पण तसं झालंच नाही, तिकडे युद्ध सुरू झालं आणि उलट दुसराच परिणाम बघायला मिळाला, तो म्हणजे सोन्याच्या किमती घसरू लागल्या। आज जर बघितलं तर आज सोन्याचा भाव एवढा कमी झालाय, सोनं खूपच स्वस्त झालेलं आहे आणि चांदी पण स्वस्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। बघा आता भारत असो किंवा इतर कोणते देश असतील, युद्धाचा परिणाम काही ना काही होत आहे, पण बरेच जण म्हटले की तोच परिणाम सोन्यावरती होणार सोन्याच्या किमती आता 2 लाखाच्या पुढे जातील। पण सोन्याच्या किमती 2 लाखाच्या पुढे तर गेल्या नाही, पण 1.5 लाखाच्याच खाली उलट आल्याचं बघायला मिळालं। आज तर मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये झालेली असून आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा भाव काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये सोनं जास्त स्वस्त झालंय हे पण तुम्हाला दाखवणार आहे। जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघायचे असतील तर तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला सोन्याचा आणि चांदीचा आजचा ताजा भाव काय आहे हे देखील बघायला मिळेल। तुमच्या जिल्ह्यात सोनं स्वस्त झालंय का, चांदी स्वस्त झाली का आणि किती रुपयांनी सोनं तुमच्या जिल्ह्यात स्वस्त झालंय हे पण मी दाखवणार असून यासाठी तुम्हाला फक्त आता आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करायचं आहे। तर चला आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघूया। बघा आता आलेल्या माहितीनुसार सोनं असो किंवा चांदी असो याबाबतची मोठी माहिती समोर आली। बघा सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत अचानकपणे मोठी घसरण झाल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। बघा गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये सतत बदल होत आहे। आता 1 महिना होऊन गेलाय आणि रोजच सोन्याच्या किमती कमी होत आहेत, म्हणजे बघा लगातार 1 महिनाभर सोन्याच्या किमती रोज खाली येत आहेत। ही एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे। मागच्या 40 वर्षाचा रेकॉर्ड तुटलेला आहे, म्हणजे मागच्या 40 वर्षात पण अशी घसरण सलग जी आहे ती राहिली नव्हती, पण यावेळेस सलग मोठी घसरण आपल्याला सोन्याच्या आणि चांदीच्या दरात बघायला मिळत आहे। आज तर सोन्याच्या किमती खूपच कमी झालेल्या आहेत। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सोन्याचा भाव कमी झालाय, कोणत्या जिल्ह्यात सोनं सगळ्यात जास्त स्वस्त झालंय, चांदी कोणत्या जिल्ह्यात स्वस्त झाली, सर्व काही माहिती तुम्हाला दाखवणार आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सोन्याचे आणि चांदीचे भाव आपण बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमक्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमती काय आहेत ही देखील सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल। तर चला पाहूया। तर बघा आलेल्या माहितीनुसार आज सराफा बाजारात सकाळी बाजार उघडल्यानंतर मोठी घसरण सुरू झाली। लोक काय म्हणायचे, सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती खूपच वाढणार आहेत, पण तसं झालं नाही। यावेळेस सोन्याच्या किमती असो किंवा चांदीच्या किमती असो अचानक घसरू लागल्या। बघा आलेल्या माहितीनुसार आज सगळीकडे एकच बातमी वाऱ्यासारखी फिरत आहे की सोन्याच्या किमती घसरल्या। होय तसं झालंच आहे, कारण की आज अचानकपणे सोन्याच्या किमतीत घसरण झाली। कोणालाच वाटलं नव्हतं की एवढी मोठी घसरण होईल, पण आज अचानकपणे सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये एवढी मोठी घसरण झाली की सगळेजण आश्चर्यचकित झाले। महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोन्याचा भाव आज उतरलेला आहे, म्हणजे खाली आलेला आहे। मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे आणि घसरण काही 200 रुपयांची, 500 रुपयांची, 800 रुपयांची नाही तर हजारो रुपयांची मोठी घसरण ही सोन्यासोबत चांदीच्या दरात बघायला मिळाली। बघा आजचा ताजा 18 कॅरेटचा जो सोन्याचा भाव आहे त्याच्या किमती कमी झाल्या। त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा पण जो भाव आहे त्याच्या किमती कमी झाल्या। त्यानंतर 24 कॅरेट सोन्याच्या ज्या किमती आहेत त्या पण कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं असून मोठ्या प्रमाणात ही घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे। मग चला आता आज नेमकी घसरण सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे, तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे
काय भाव आहेत हे पण आता तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्ही राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सोन्याच्या चांदीच्या किमती जास्त स्वस्त झाल्यात. बघा, महाराष्ट्र, मुंबई असो किंवा इतर कोणतेही भाग असो, दिल्ली असो किंवा इतर भारतातील कोणतंही राज्य असो, या सर्वच ठिकाणी सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण आपल्याला बघायला मिळत आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या किमती अचानक घसरल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. सोन्याच्या चांदीच्या दरातील ही होत असणारी घसरण सगळेजण बघून आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा, मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याच्या किमती जास्त कमी झाल्यात, कोणत्या जिल्ह्यामध्ये चांदीच्या किमती कमी झाल्यात, आता याचे भाव आपण बघणार आहोत. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर बघा, या ठिकाणी आता तुम्हाला लक्ष द्यायचंय, सोनं आणि चांदी या दोन्ही आता जे आहेत हे जे धातू वस्तू आहेत यांच्या किमती कमी झाल्यात. बघा, आज तर अचानक किमती घसरल्या आहेत. चांदीच्या किमती पण हजारो रुपयांनी खाली आलेल्या आहेत. बघा, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचा भाव हा आता बदलत चाललेला आहे. मागच्या 20 ते 25 दिवसापासून सोन्याच्या किमती कमी होत चाललेल्या आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की सोन्याच्या आणि चांदीच्या दरातील ही घसरण आश्चर्यचकित करणारी आहे. पुढच्या अजून 10 दिवसामध्ये सोन्याचे भाव 50 ते 60 हजार रुपयांनी अजून घसरणार आहेत का, याबाबत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ती पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की सोन्याच्या किमती खरंच 1 लाखाच्या खाली आता जाणार आहेत का. कारण की मोठी घसरण सध्याही सोन्याच्या दरात आपल्याला दिसून येत आहे. आता फक्त सोन्याचे दर पडत नाहीत तर यासोबत चांदीच्या किमती पण पडू लागलेल्या आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार ज्या सोन्याच्या भावाने काही दिवसापूर्वी गगनाला गवसणी घातली होती तेच सोने आता चक्क जमिनीवरती आलेले आहे. असा प्रश्न पडला आहे की सोनं आता रोज खाली येतं की काय आणि सोन्याचे भाव 1 लाखाच्या खाली जातील की काय, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झालेला आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार सोन्या चांदीच्या दरात आज इतकी मोठी घसरण झाली आहे की या घसरणीने गेल्या कित्येक दिवसांचे सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत. आज अचानक सोन्याचे भाव कोसळल्यामुळे सराफा बाजारामध्ये आज अचानकपणे सोनं खरेदी करणाऱ्यांची तुफान गर्दी बघायला मिळाली. का तर आम्हाला सोनं घ्यायचं आहे, सोन्याच्या किमती कमी झाल्यात म्हणून आम्ही सोनं घ्यायला दुकानावरती आलोत असं लोक आता म्हणू लागलेले आहेत. कारण सोन्याच्या किमती काय आतापर्यंत कमी होत नव्हत्या. लोकांना सोनं घ्यायचं होतं पण रोजच सोन्याच्या किमती वाढत होत्या. मग अचानक आता सोन्याच्या किमती या कमी झाल्यामुळे लोकांना कळालं आहे की आता भाव कमी झालाय, मग सोनं घेतलेलं योग्यच राहील म्हणून सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी लोक आता दुकानांमध्ये जाऊ लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांमध्ये सगळीकडे एकच चर्चा आहे की सोन्याचा भाव कमी झाला आणि चांदीचा भाव कमी झाला याची चर्चा सगळीकडे आहे. कारण बरेच लोक म्हणायचे की आता गेल्या वर्षी सोन्याचे भाव वाढलेत, मग या पण वर्षी सोन्याच्या किमती खूपच वाढतील आणि सोन्याचा भाव हा डायरेक्ट 2 लाखाच्या पुढे जाईल. पण यावेळेस दुसरंच काही घडलं, म्हणजेच की तिकडे युद्ध सुरू झालं आणि डायरेक्ट इकडे सोन्याच्या किमती कमी होऊ लागल्या. गेल्या वेळेस काय होतं, युद्ध सुरू झालं की सोन्याच्या किमती वाढत होत्या, पण यावेळेस युद्ध सुरू झालं की सोन्याच्या किमती पडतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता नेमकी काय कारणे आहेत की सोन्याच्या किमती कमी होत आहेत आणि आजचे सोन्याचे आणि चांदीचे नेमके काय भाव आहेत, किती रुपयांनी घसरण झाली आणि खरंच सोन्याच्या किमती 50 ते 60 हजार रुपयांनी आणखीन पुढच्या 10 दिवसात कमी होणार आहेत का, याबद्दल व्यापारी काय म्हटलेले आहेत ती पण माहिती तुम्हाला दाखवणार असून व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला जर ऐकायचं असेल तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला सर्व काय माहिती एकदम व्यवस्थितपणे ऐकायला भेटेल. कारण सोन्याच्या असो किंवा चांदीच्या किमती असो या आता मोठ्या प्रमाणात घसरत असल्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत आणि सगळ्यांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर बघा, आता सोन्याने मोठे रेकॉर्ड तोडलेले आहेत. सोन्याचा भाव कोसळलेला आहे. आज पण मोठी घसरण झाली, काल पण झाली, परवा पण झाली आणि मागच्या 25 दिवसापासून रोजच किमती कमी होत चाललेल्या आहेत आणि यामध्ये फक्त सोन्याच्या किमती कमी होत नाहीत तर चांदीच्या पण किमती कमी होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आता आपण सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आज कोणत्या जिल्ह्यात किती आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात सोन्याच्या चांदीच्या किमती स्वस्त झाल्यात तर चला आजचे ताजे आपण सोन्याच्या आणि चांदीचे भाव बघणार आहोत. आता तुम्ही फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघायला मिळतील. आज काय किमती आहेत हे देखील तुम्हाला बघायला मिळेल. तर चला पाहूयात.
तर बघा आता या ठिकाणी आपण सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आता आपण बघणार आहोत। तुम्हाला मी या ठिकाणी किमती सांगणार आहे। बघा आलेल्या माहितीनुसार आता संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या रशिया, युक्रेन किंवा इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याचे भाव वाढतील असा अंदाज मोठमोठे तज्ज्ञ व्यक्त करत होते। युद्ध सुरू आहे, तणाव देखील वाढत आहे। अशा वेळी सोन्याचे भाव वाढण्याऐवजी चक्क पडायला सुरुवात झालेली आहे। ज्या युद्धाच्या धास्तीने लोक सोन्यात गुंतवणूक करायला घाबरत होते, तिथेच आज सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा दर जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला नक्कीच जी आहे ती एकदम आश्चर्य वाटेल, कारण की ही केवळ छोटी मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात नसून खूपच मोठी घसरण मागच्या 20-25 दिवसापासून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता आजचे काय भाव आहेत हे तुम्हाला दाखवतो। सर्वात आधी आपण 18 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा काय भाव आहे हे बघणार आहोत। त्यानंतर चांदीचा पण भाव बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकी घसरण सोन्याच्या भावात आणि चांदीच्या भावात किती रुपयांची झालेली आहे। कारण आज चांदी असो किंवा सोनं असो, दोन्ही धातूंचे भाव पडलेले आहेत, दोन्ही किमती आपल्याला कमी आल्याचं बघायला मिळत आहे। आणि आज तर एवढी मोठी घसरण झालेली आहे की लोक बाजारामध्ये सोनं घेण्यासाठी गर्दी करत आहेत। मोठ्या प्रमाणात सोन्याचा भाव कमी होत आहे आणि चांदीचा भाव पण कमी होतानाचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसून येऊ लागलेलं आहे। तर चला आता या ठिकाणी आपण सोन्याचा आणि चांदीचा भाव बघूयात। बघा आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये पण सोन्याचा भाव कमी झाला आहे। त्यानंतर इकडे बीड असेल, हिंगोली असेल, बुलढाणा असेल, सोन्याच्या किमती आज कमी झाल्यात। त्यानंतर नांदेडला सोन्याचा भाव कमी झाला आहे। त्यानंतर विदर्भामध्ये पण आज सोन्याचा भाव कमी झाला आहे। चांदीचा पण भाव विदर्भात कमी झाला आहे। पुणे, मुंबई या ठिकाणी चांदीचा पण भाव कमी झालेला आहे। तर चला कोणत्या ठिकाणी काय भाव सुरू आहे हे तुम्हाला आता मी दाखवण्याचं काम करत आहे। सर्वात आधी आजचा चांदीचा भाव काय आहे ते दाखवतो, त्यानंतर सोन्याच्या किमती काय आहेत आणि किती रुपयांनी घसरल्या आहेत ते पण दाखवणार आहे। आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा आता आलेल्या ताज्या माहितीनुसार या ठिकाणी आपल्याला आजचे ताजे दर या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहेत। तर बघा आज जर विचार केला तर सोनं असो किंवा चांदी असो आपल्याला घसरल्याचंच दिसून येत आहे। मुंबई पासून ते इकडे गडचिरोलीपर्यंत सोन्याच्या आणि चांदीच्या किमती कमी झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहावयास मिळत आहे। बघा आता सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती अचानक घसरल्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। भारतामध्ये सोन्याच्या किमती अचानकपणे कमी झाल्याने आता मोठी घसरण ही मानली जात आहे, कारण की याच्या आधी अशी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात कधीच झाली नव्हती असं बरेच लोक आता म्हणत आहेत। सलग 4 दिवस झाल्यानंतर पण आज घसरण सुरूच आहे। प्रति किलोग्रॅम म्हणजे बघा चांदीच्या दरामध्ये प्रति किलोग्रॅम 100 रुपयांची घट झालेली आहे। सध्या दिल्लीत 1 किलोग्रॅम चांदी 2,49,900 रुपयांना विकली जात आहे। मुंबई आणि कोलकाता येथे चांदीचे हेच दर पाहायला मिळत आहेत। मात्र चेन्नईमध्ये 1 किलोग्रॅम चांदी आणखीन महाग असून त्याचे भाव 2,60,100 रुपये इतके आपल्याला बघायला मिळत आहेत। तर चला हे झाले चांदीचे भाव। मग आता सोन्याचे भाव काय आहेत, सोन्याच्या किमती किती रुपयांनी घसरल्या आहेत हे पण दाखवतो आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याचा भाव आता कमी झालेला आहे, सोन्याचे भाव कोणत्या ठिकाणी स्वस्त बघायला मिळत आहेत, ही सर्व काय माहिती आता दाखवणार असून आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील भाव बघायला मिळेल। तर चला बघूया। बघा आता आलेल्या माहितीनुसार आज जर विचार केला तर सोन्याच्या किमतीत आज घसरणच झालेला आहे। मुंबई या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,650 आहे। 22 कॅरेट सोन्याचा दर 1,38,090 रुपये। 18 कॅरेट सोन्याचा दर 1,12,980 आपल्याला बघायला मिळत आहे। पुणे या ठिकाणी 1,50,650 24 कॅरेट सोन्याचा दर आहे। 22 कॅरेट सोनं 1,38,090 रुपये बघायला मिळत आहे। तर 18 कॅरेट सोन्याचा भाव पुणे या ठिकाणी 1,12,980 आहे। तर त्या ठिकाणी दिल्ली असेल, दिल्ली या ठिकाणी 1,50,800 भाव 24 कॅरेट सोन्याचा। कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,50,650। चेन्नई या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,630। बंगळुरू या ठिकाणी सोन्याचा 24 कॅरेटचा भाव 1,50,650। तर आता 22 कॅरेट सोन्याच्या किमती बघायला गेलं तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा दिल्लीमध्ये 1,38,240, कोलकाता या ठिकाणी 1,38,090 रुपये, चेन्नई या ठिकाणी 1,39,910 रुपये अशा पद्धतीचा आपल्याला 22 कॅरेट सोन्याचा दर हा मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या ठिकाणी बघायला मिळत आहे। आज पण घसरण ही आपल्याला 22 कॅरेट त्यानंतर 24 कॅरेट आणि 18 कॅरेट मध्ये पण बघायला मिळत आहे। मोठी घसरण ही सोन्याच्या दरात झालेली असून ज्या सोन्याच्या किमती 1,60,000च्या पुढे गेलेल्या होत्या त्याच किमती आज 1,50,000 रुपयांच्या जवळ आलेल्या आहेत। मोठी घसरण ही सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये दिसून येत असून सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तर ही होती अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला
चॅनेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नक्कीच बघायला मिळतील. धन्यवाद.